सकाळच्या सत्रामध्ये पहिली मॅच पहिला सामना इथे आपण पाहिलं तर सुरू होताना पाहायला मिळतोय। एका बाजूला आपण पाहिलं तर बराड माऊली सुपर किंग जातेगाव पाबळ ही टीम आपण एका बाजूला पाहतो आणि प्रतिस्पर्धी यशवंतभाऊ पाचंगे 11 कारेगाव या दोन टीमला आपण इथे मैदानी पाहतोय। सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर मान्यवरांच्या शुभास्ते गणरायाचं पूजन केलं गेलं। गणरायाच्या नामस्मरणानं आजच्या तिसऱ्या दिवसाला आपण पाहिलं तर इथे सुरुवात होते। टॉस संपन्न झालाय। नाणेफेकीचा कौल देखील प्रथमतः संघनायक कॅप्टन गौरव पाचंगेने जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, तर बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले बराड माऊली सुपर किंग जातेगाव पाबळ हा संघ प्रथमतः बॅटिंग करताना पाहायला मिळतोय। आघाडीचे सलामीचे बॅटर आपण पाहतोय बॅटिंगसाठी उतरलेला आहे। एका बाजूला निलेश इंगवले आणि कुणाल खोंडा आणि सोबतीला आपण पाहिलं तर साहिल कदम ही जोडी आपल्याला आघाडीला पाहायला मिळते। निलेश इंगवलेच्या नेतृत्वाखाली टीम पहिला चेंडू आपण पाहतोय तिथे मैदानाच्या आतमध्ये टप्पा पडल्यानंतर उसळी घेताना देखील आपल्याला सुरू पाहायला मिळतोय। विकेट किपरच्या हातामध्ये आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येतोय। एक निर्धाव चेंडू देखील इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय। सकाळच्या सत्रात आपण पाहिलं तर एक चांगली सुरुवात पहिलं षटक करत असताना गोलंदाज इथे आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत। संदीप भैया नवले इथे आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकाचे षटक मैदानी करतायत। वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिले षटक मैदानी सुरू आहे। पहिला चेंडू आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येतो। एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय। डॉट बॉलनं सुरुवात होती। यावेळचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय। कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे। चेंडूवरती येतोय। चेंडूला अडवताना तिथे आपल्याला पाहायला मिळेल। फील्ड करताना देखील आपण अभि पुंडेला पाहतोय आणि तोपर्यंत एक सिंगल मैदानात येते। एका धावेच्या मदतीने संघाचं खातं आपण पाहिलं तर इथे उघडलं गेले। टीमचं अकाउंट इथे आपल्याला ओपन होताना पाहायला मिळते। अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचरच्या मैदानावरती आपण पाहतोय 1 लाख रुपयांचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस, द्वितीय क्रमांकाला 75,000, तृतीय क्रमांक 50,000, चतुर्थ क्रमांक 35,000 ही पारितोषिक देखील आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय। तर आकर्षक किट सगळ्या खेळाडूंच्या अंगावरती आपण पाहतोय। विशेषतः टी शर्ट ट्रॅक पॅन्ट हे किट देखील आपण पाहिलं तर सौजन्य केलेलं आहे आणि अनेक बक्षीसदाते अनेक देणगीदार या स्पर्धेच्या निमित्तानं सातत्यानं पुढे येताना पाहायला मिळतात। यावेळचा चेंडूचा बॅटच्या अतिल काढागे चेंडू मात्र खेळलाय। 38 सर्कलमध्ये शॉट डीप मिड विकेटला चेंडू अडवला जाईल। साहिल कदम इथे आपल्याला बॅटिंग करताना मैदानात पाहायला मिळतोय। विशेषतः पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील जातेगावचं एक उभरता सितारा म्हणून देखील आपण त्याच्याकडे सातत्यानं पाहिलेलं आहे। अनेक चांगलं क्रिकेट त्यानं जातेगावसाठी खेळलेलं आहे। परंतु प्रतिस्पर्धी संघात देखील आपण पाहिलं तर अतिशय ताकदवान नामवंत खेळाडू ते देखील आपल्याला पाहायला मिळतात। कुणाल खोंडला आपण पाहतोय सध्याच्या घडीला पुणे जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर डावकृतीच्या फलंदाजांपैकी हातावरच्या बोटावरती मोजण्यात की ज्या खेळाडूंची नावं घेता येतील त्यामध्ये आपण पाहिलं तर प्रामुख्यानं या खेळाडूचं नाव सातत्यानं आपण क्रिकेटच्या पटलावरती चर्चेत राहताना पाहायला मिळाले। परंतु संदीप भैया नवले या गोलंदाजाकडे देखील आपण पाहिलं तर आज क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं आहे। मॅन फ्रॉम कारेगाव गावातून आपण पाहिलं तर क्रिकेटला सुरुवात केली। लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट या खेळाडूंनी फार मोठ्या प्रमाणात खेळणे आणि क्रिकेट खेळाबरोबर क्रिकेट खेळाची प्रचंड आवड या क्रिकेट खेळाडूकडे आपण सातत्यानं पाहिले। प्रचंड गुणवत्ता आहे आज इथे मैदानी पाहायला मिळते। मॅन्डेटरी पॉवर प्ले यावेळचा चेंडूचा रिव्हर्स स्विच हिटचा फटका, जबरदस्त फटका इथे आपण पाहतोय। साहिल कदमच्या बॅट मधून पहिला चौकार, 4 धावा। सीमा रेषा वेधून गेला आरपार, स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार। साहिल कदमच्या बॅटमधून एक चौकार येतोय। 7 धावा धावपल कोत्यात लोणी गावाला तो बिलॉंग करतो। फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील मात्र खेळलाय। मिड विकेटला चेंडू मात्र साहिल सीमा पार, बॅक टू बॅक सलग दुसरा चौकार साहिल कदमच्या बॅटमधून येतोय। खणखणीत चौकार। सीमा रेषा वेधून गेला आरपार, स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार। ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौकार। धन्यवाद। टीचे पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर इथे मैदान ती संपले गेले। बराड माऊली सुपर किंग जातेगाव पाबळ संघ प्रथमतः बॅटिंग करताना बनवते। बिनबाद 11 धावा इथे आपण पाहिलं तर धावपल होत आहेत।
साहिल पवारला आपण जातेगाव टीमकडनं सातत्यानं पाहिलं, परंतु साहिल कदम हा देखील एक उभरता उदयोन्मुख नवोदित सितारा अंबेगाव तालुक्यातून इथे आपल्याला उदयास येताना पाहायला मिळतोय आणि क्रिकेटच्या पटलावरती त्यानं देखील आपल्या नावाचा डंका इथे मात्र पेटवलेला आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1च्या पहिल्याच षटकात त्यानं संदीप भैया नवले यांच्या शेवटच्या 2 चेंडूवरती 2 चौकार खेळत एक चांगली सुरुवात इथे आपण पाहिलं तर करून दिलेलं आहे आणि संघाचं धावफलक देखील आपण पाहिलं तर दुहेरी अंकात तो घेऊन इथे आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. 11 धावा धावफलक होते आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर इथे संपलेलं आहे, तर षटक क्रमांक 2 इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक 11 धावा. मान्यवरांची प्रचंड मोठी मांदियाळी या व्यासपीठावरती आपण पाहतोय. क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या मैदानावरती सातत्यानं होताना आपण पाहतो. अण्णासाहेब आवटे कॉलेजचं मंचरचं मैदान म्हटलं की क्रिकेटची पंढरी सातत्यानं पाहायला मिळते. स्पर्धेच्या निमित्तानं देखील काही अतिथी मान्यवर आवर्जून या स्पर्धेला सदिच्छा शुभेच्छा भेट देण्यासाठी उपस्थित होत आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं ज्यांचं नुकतं शुभागमन होतंय राजकुरनगर नगरीचे माजी आदर्श उपसरपंच, पुणे नगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट सन्माननीय आशुभाऊ बंडलकर आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या स्पर्धेला सदिच्छा शुभेच्छा भेट देण्यासाठी उपस्थित होते. त्यांनाही विनंती केला ते आपण व्यासपीठावरती या आणि स्थान आपण नवा. समेत सन्मान्य तुषार तात्या सांडबोर यांचं शुभागमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. चेंडू मात्र केलाय टीप पॉइंट सीमा पार, स्वागत केले, स्वॅग से करेंगे स्वागत. चौकार, 4 धावा. सीमा रेषा वेधून गेला आरपार, स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौकार. थँक्यू. याच दरम्यान उपस्थित होत आहेत राजगुरुनगरीचे उपसरपंच आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक सन्माननीय आशुभाऊ भंडेलकर आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी दाखल होतोय. मी भाऊंना विनंती करतो, भाऊ व्यासपीठावरती या आणि स्थानापन्न व्हा. आयोजन कमिटीच्या वतीनं आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय, त्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा. सन्माननीय संतोष शेठ माशेरे यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय, त्यांचंही सहर्ष स्वागत. भाऊ व्यासपीठावरती या, आपला सन्मान आयोजन कमिटीच्या वतीनं केला जातोय, त्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. फुल टॉस चेंडू होता, परंतु बॅटवरती मिडल होताना पाहायला मिळत नाही. सकाळच्या सत्रामध्ये प्रचंड स्ट्रगल करताना, संघर्ष करताना कुणाल खोंडला आपण पाहतोय. खरं तर स्ट्रगल करणं कुणाल खोंडच्या रक्तात नाही, कारण का सातत्यानं आपण पाहिलं तर क्रिकेटच्या मैदानावरती क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची मनं जिंकणारा डावकऱ्यातीचं एक खुंकर बॅटर म्हणून कुणाल खोंडची ओळख आहे. परंतु आज सकाळपासून या विकेटवरती आपण पाहिलं तर त्याला काही डॉट बॉल आलेत. यावेळेचा चेंडूता पुन्हा एकदा बॅटच्या अतील काढा घेत चेंडू मात्र अडवलं चाल शॉट थर्डमॅनला, तोपर्यंत एक सिंगल येताना पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. कुणाल खोंड 7 चेंडू 7 धावा, तर इथे साहिल कदमला आपण पाहतोय 3 चेंडू 9 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्ले P2चं षटक सुरू आहे. धावफलकोती बनवलं गेला बिनबाद 16 धावा त्या मात्र धावफलकोत्या आहेत. अभि पुंडे वैयक्तिक पहिला आणि संघासाठी षटक क्रमांक 2 इथे आपल्याला करताना पाहायला मिळतोय. आंबेगाव तालुक्यातून याही खेळाडूंना आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला क्रिकेटच्या पटलावरती आपल्या नावाचा डंका पेटवलाय आणि सध्या पुणे जिल्ह्यामध्ये देखील आपण पाहिलं तर पुणे शहरात आणि परिसरात देखील अभि पुंडे या नावाची चर्चा आपण या तालुक्यातून सातत्यानं पाहिलेली आहे. यावेळेचा चेंडू होता, उसळी घेणार होता, टप्पा पडल्यानंतर विकेट किपरकडे चाल संदीप भैया नवले विकेटच्या पाठीमागे चेंडू अडवतात. यशवंतभाऊ पाचंगे 11 कारेगावचा संघ आपण पाहतोय. शिरूर तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा अंबेगाव शिरूर काँग्रेस आयचे अध्यक्ष सन्माननीय यशवंतभाऊ पाचंगे क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व यांच्या मालकीचा संघ आपण पाहिलं तर इथे पाहायला मिळतोय. तर प्रतिस्पर्धी टीम देखील आपण पाहिलं तर प्रकाश बापू पवार सभापती, डॉक्टर पंढरीनाथ शेठ खिल्लारी आणि उद्योगपती गोविंद शेठ खिल्लारी यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. यावेळेचा चेंडूता टप्पा पडल्यानंतर देखील उसळताना पाहायला मिळतोय. बॅटची कडा घेत विकेट किपर संदीप भैया नवले यांच्या हातात विसवला जाईल. पहिला विकेट होईल पतन, पहिला फलंदाज साहिल कदम. बॅक टू दी पवेलियन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. दोन षटकं देखील आपण पाहिलं तर इथे संपली गेली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक होते आणि स्कोर कार्ड होती. इथे आपण पाहते बनवलं गेलात 1 गडी बाद 16 धावा.
विशेषतः आपण पाहिलं तर मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 P2 पाहिला. पहिल्या षटकात 11 धावा, दुसऱ्या षटकात 5 धावा, 1 विकेट देखील येताना पाहायला मिळते. न्यू बॅटर नवीन फलंदाज संघाचा संघनायक जातेगावचा सुपरस्टार निलेश इंगवले इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळेल. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील जातेगावचा सुपरस्टार म्हणून देखील या खेळाडूंना आपण पाहिलं तर सातत्यानं क्रिकेटच्या पटलावरती आपल्या नावाचा डंका पेटवलेला आहे. प्रचंड क्रिकेट प्रेमी आणि त्याचबरोबर बैलगाड्याचा प्रचंड छंद नाद असलेला निलेश इंगवले इथे आपल्याला बॅटिंगसाठी मैदानात पाहायला मिळतोय. इन ॲक्शन ही जोडी आपण पाहू शकाल. एक डावकऱ्यातीचा बॅटर आहे कुणाल कोण, जो आज प्रचंड शांत संयमी बॅटिंग करतोय. परंतु संदीप भैया नवले या गोलंदाजावरती तो आक्रमण करताना पाहायला मिळेल का ते देखील आपण पाहणार आहोत. पहिला चेंडू आणि सरळ बॅटनं चेंडू खेळलाय. एक टप्पा घेत सीमारेषा पार, टीप लॉंग ऑन लॉंग अपच्या मधोमध स्ट्रेट टू द ग्राउंड, बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. कुणाल खोंडच्या बॅटमधून चौकार. सीमा रेषा वेधून गेला आरपार, स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावपल कोते आकडे बदलताना पाहायला मिळतात. ज्या गोष्टीची चर्चा करत होतो की कुणाल खोंड प्रचंड शांत संयमी बॅटिंग करतोय, परंतु साहिल कदम त्याच्या साथीला होता, सोबतीला होता. परंतु जसा निलेश इंगवले त्याच्या सोबतीला आलाय ना, पहिल्या चेंडूवरती त्यानं इथे मैदानात चौकार ठोकलाय. याच दरम्यान उपस्थित होत आहेत सन्माननीय सतीश शेठ भेंडे पाटील, शिवगिरी हंटर्स टीमचे ओनर आणि सन्माननीय शिवगिरी मंगल कार्यालयाचे प्रोप्रायटर सतीशजी भेंडे साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन होते. मी साहेबांना विनंती करतो व्यासपीठावरती या आणि स्थान आपण व्हा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सुरुवात फार महत्वाची असते. कुणाल खोंडकडनं या फटक्यांची गरज बॅटिंग करणाऱ्या टीमला. बराडमौली सुपर किंग जातेगाव पाबळला, तर संदीप भैया नवले करतील का कमबॅक. यावेळचा चेंडू होता अगदी आपण पाहिलं तर उचवेष्टीच्या बाहेर ऑफ स्टंपवरती फुल ऑफ लेनचा चेंडू होता. अटॅक करण्याचा प्रयत्न कुणाल खोंडचा होता. जमिनीच्या समांतर पॅडल स्वीपचा फटका आपण पाहतोय. चेंडू अडवला जातोय टीप लॉंगॉनला आणि तोपर्यंत एक सिंगल मैदानात येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 1 गडी बाद 21 धावा. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. 6 ओव्हरची मॅच इथे आपण पाहतो मैदानावरती. आजच्या दिवसातील तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील पहिली मॅच, पहिला सामना तो देखील आपण इथे मैदानावरती पाहतोय. 2 आयकॉन एकमेकांच्या समोर आमने सामने आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील धानोरीचा वंडर बॉय, सध्याच्या घडीला प्रचंड ट्रेंड पुणे जिल्ह्यात त्याच्या नावाचा सुरू आहे, तो शुभम गीते. आणि त्याच्या प्रतिस्पर्धी टीम मध्ये आपण पाहिलं तर आयकॉन शफीक शेख, तो देखील आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळतोय. लेग बायच्या रूपाने एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 1 गडी बाद 22 धावा. त्या मात्र धावपलक होत्या आहेत. नुकतीच जी क्रिकेटची स्पर्धा आपण पुण्यनगरीमध्ये पाहिली, तक्षशिला चषक 2024, 1 लाख रुपयांचा क्रमांक ज्या संघानं मिळवला, धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी, त्या टीम मधील आघाडीचा बॅटर या स्पर्धेत त्याचा आयकॉन आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू होता. फटका फसलाय, सेल टिपलाय, विकेट चोईल पतन. परतावा लागेल बॅटर कुणाल खोंड. धक्का क्रमांक 2, दुसरा फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी, म्हणजेच बळीची टाळी. जबरदस्त गोलंदाजी आपण इथे मैदानात पाहतो. मी सुरुवातीला चर्चा केल्या होत्या संदीप भैया नवले या नावाबद्दल आपण चर्चा करत होतो. यशवंतभाऊ पाचंगे 11 कारेगाव टीमकडनं आघाडीचा गोलंदाज आहे, स्ट्रायकर गोलंदाज आहे. विकेट घेणं त्याच्या रक्तात आहे, जिंकणं त्याच्या रक्तात आहे, हारणं तर ती आपल्याला चंगलात पाहायला मिळतात. आणि षटक क्रमांक 2 मध्ये काय जबरदस्त कमबॅक त्यानं इथे मैदानात केले. सुरुवातीपासूनच त्यानं कुणाल खोंडला जकडून ठेवलं होतं, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं होतं. काही डॉट बॉल टाकले, काही निर्धाव चेंडू केले आणि दबाव, दडपण, प्रेशर क्रिएट करण्याचं काम गोलंदाज संदीप भैया नवले यांनी इथे खेळपट्टीवरती, विकेटवरती, अण्णासाहेब आवटे कॉलेज मैदानावरती फलंदाजांनी बॅटिंग करणाऱ्या टीमवरती केलं. आणि तिथेच आपण पाहिलं तर विकेट गमावताना फलंदाज कुणाल खोंड इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर नवीन फलंदाज धनंजय भिंताडे इथे आपल्याला शफीक शेख आपण पाहिलं तर इथे बॅटिंगसाठी मैदानात पाहायला मिळतोय. धनंजय भिंताडे आणि शफीक शेख या दोन्ही खेळाडूंची शरीरयष्टी देखील आपण एक सारखी पाहू शकाल.
यावेळीचा चेंडू होता पहिलाच आयकॉन शफिक शेखच्या बॅटमधून जाईल सीमारेषेच्या पलीकडे, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय उत्तुंग षटकार, 6 धावा. फटका असा ध्वजार, हा गेला बुलंदी षटका. स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका. एकच चेंडू बाकी आहेत या षटकातील. 5 चेंडू आपण पाहिलं तर इथे टाकले गेलेत. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे. पहिल्या चेंडूत एक चौकार आला, त्यानंतर एक सिंगल आली, त्यानंतर लेग बायची एक धाव आली, त्याचबरोबर आपण पाहिलं तर एक विकेट आली आणि त्यानंतर एक षटकार, तो देखील आपण इथे मैदानात पाहतोय. 5 चेंडू झालेत, एक चेंडू बाकी आहे. 2 गडी बाद 28 धावा त्या मात्र धावपलकोती बनवल्या गेल्यात. संदीप भैया नवले आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 करतायत. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. यावेळीचा चेंडू होता सरळ बॅटनं हवेत उडवलाय, चेंडू मात्र येईल सीमा पार. सलग दुसरा बॅक टू बॅक शफिक शेखच्या बॅटमधून येतोय षटकार. फटका असा ध्वजार, हा गेला बुलंदी षटका. स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपलकोत आणि स्कोर कार्डवरती धावा देखील आपण पाहतो बनवलं गेला. 2 गडी बाद 34 धावा त्या मात्र धावपलकोत आहेत. शफिक शेख काय जबरदस्त मॅन इन फॉर्म आहे, प्रचंड लय मध्ये आहे, प्रचंड टच मध्ये आहे. 2 चेंडू खेळलाय, 12 धावा त्यानं इथे बनवल्यात. तर निलेश इंगवले संघाचा संघनायक 1 चेंडू 0 धावसंख्येवरती तो इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. संघनायक निलेश इंगवलेला असूनही आपण पाहिलं तर खातं इथे मात्र खोलायचंय, परंतु शफिक शेखनं आल्याला 2 चेंडूवरती 2 षटकार खेळत क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची मन जिंकण्याचं काम त्यांना आज इथे मैदानात केलेलं आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 34 धावा. तिसरं षटक आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाजी करण्यासाठी स्वप्नील जगताप इथे आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळेल. स्वप्नील उर्फ दादा जगताप इथे आपण गोलंदाजीच्या मार्कवरती पाहू शकाल. 36 चेंडूंचा एक डाव आपण पाहतोय. 6 षटकांची मॅच आपण पाहतोय. 2 गडी बाद 34 धावा. 4थं षटक आपण पाहिलं तर सुरू होतोय. अण्णासाहेब आवटे कॉलेजच्या क्रिकेटचं मैदान होती. पहिला चेंडू आपण पाहिलं तर निलेश इंगवलेसाठी आपण पाहतोय. मिस्टाईम फटका होता, क्षेत्ररक्षक तैनात आणि तिथे आपण पाहिलं तर काही धावा येत आहेत. एक सिंगल येते, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 4थं षटक आपण पाहिलं तर सुरू झाले आणि धावपलकोती इथे मात्र बनवलं गेला. 35 रन, लॉस ऑफ 2 विकेट, 2 गडी बाद 35 धावा त्या मात्र धावपलकोती आहेत. आंबेगाव प्रीमियर लीग 2024 अर्थातच आपण पाहतोय. भीमाशंकर चषक 2024चा एक भव्य दिव्य नेत्रदीपक सोहळा. यावेळीचा चेंडू होता, तिथे आपण पाहिलं तर फटका मात्र केलाय. सरळ बॅटनं समोर ड्राईव्ह केलाय. मिड ऑफला एक ऑफ ड्राईव्हचा सुंदर फटका आपण पाहतोय. शफिक शेखला देखील आपण स्ट्राईक रोटेट करताना पाहतोय. एक कॅल्क्युलेटिंग क्रिकेट मैदान ती खेळला जाते. गोलंदाजच्या मेरिटनुसार फलंदाजी आणि बॅटिंग देखील आपण पाहतोय. चांगल्या चेंडूंना सन्मान दिला जात, खराब चेंडूंचा खरपूस समाचार घेतला जातोय. स्वप्नील जगतापचा तिसरा चेंडू निलेश इंगवलेच्या बॅटमधून जाईल सीमा पार. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे फ्लायटेड षटकार, 6 धावा. सीमा रेषा वेधून गेला, फटका असा ध्वजार, हा गेला बुलंदी षटका. स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका. थँक्यू. टेक्नॉलॉजीचा वापर केला ते तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे. तर अंपायरकडे मागणी केली. चेंडू सीमा पार षटकार असेल की चौकार या गोष्टींच्या चर्चा आपण पाहिलं तर मैदान ते सुरू आहे. फटका मिडल ऑफ द बॅट आपण जरूर पाहिला. डीप मिड विकेटला एक चांगला फटका खेळला आणि तिथे टेक्नॉलॉजीच्या आधारे निर्णय येतोय. एक टप्पा घेत चेंडू मात्र चाल सीमा पार, चौकार, 4 धावा.
यानंतरच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण रिपोर्टिंग करा. एक इनिंग डाव संपल्यानंतर आपण टॉस करणार आहे. फ्रेंड सर्कल पश्चिम विभाग माळीन आंबेगाव या टीमचे कॅप्टन विनंती आपण रिपोर्टिंग करा आणि त्याचबरोबर सागर आप्पा किंग 11 मल्टन पिंपरखेड याही टीमचे कॅप्टन विनंती आपण संपर्क करा. चौकार आहे. एक टप्पा घे चेंडू आपण पाहिला तर सीमारेषेच्या पलीकडे जातोय. टेक्नॉलॉजीच्या आधारे चेक करून तिसऱ्या पंचांनी निर्णय इथे मात्र घोषित केलेला आहे. 4 धावा येतील आणि 4 धावांच्या मदतीने धावफलक 2 गडी बाद 40 धावा. चौथं षटक आपण पाहिलं तर सुरुवात गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहिलं तर स्वप्नील दादा जगताप. यावेळीचा चेंडू आपण पुन्हा एकदा पाहतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. विकेटवरती आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाही. विकेट किपर संदीप भैया नवले यांच्या हातात आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. यशवंतभाऊ पाचंगे 11 कारेगाव टीमचं कौतुक करावं लागेल. त्या टीमनं आज ज्याप्रमाणे स्ट्रॅटेजी बनवली, प्लॅनिंग केले, डावपेच आखलेत, योजना बनवल्यात, त्या इथे आपण पाहिलं तर बेभान होऊन ते इथे पूर्ण करताना पाहायला मिळतात. सुरुवातीला कुणाल खोंडला थांबवलं. रिव्हर्सशिपचा प्रयत्न होता. निलेश इंगवलेसाठी पुन्हा एकदा डॉट बॉल. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतोय. एक डॉट बॉल देखील आपण पाहतोय. इथे मैदानात येतोय. चांगलं कमबॅक, चांगलं पुनरागमन आणि चांगली वापसी देखील आपण पाहिले तर इथे मैदानात आपण पाहतोय. पंचांकडे विकेट किपरला देखील काही सूचना तिथे केल्या जातात. या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ज्यावेळेस गोलंदाज चेंडू टाकतोय, चेंडू जोपर्यंत विकेट किपरच्या हातामध्ये येत नाही तोपर्यंत खेळाडूंनी जागा सोडणं गरजेचं नाही किंवा खेळाडूंच्या तोंडातून काही शब्द बाहेर पडत असतात आणि त्या गोष्टी क्रिकेटमध्ये फार महत्त्वाच्या आहेत. चेंडू गॅपमध्ये मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे सीमापार निलेश इंगवलेच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार. पार स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौकार. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर इथे संपलं जाते. चौथ्या क्रमांकाचं 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 44 धावा. प्रत्येक षटकामागे आपण पाहिलं तर 11 धावांची सरासरी इथे राखण्यात आतापर्यंत यश आले. बॅटिंग करणाऱ्या टीमला बराड मौली सुपर किंग सातेगाव पाबळ हा संघ आपण पाहतोय. इथे मैदानावरती प्रथमतः बॅटिंग करताना तर त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय संघ तो देखील आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. यशवंतभाऊ पाचंगे 11 कारेगाव या संघाच्या गोलंदाजांनी देखील या खेळपट्टीवरती या विकेटवरती कमबॅक केले आणि प्रतिस्पर्धी संघाला कमी धावसंख्येवरती आतापर्यंत रोखून ठेवलेला आहे. फलंदाजीची स्टारकास्ट प्रचंड मोठी होती. कुणाल खोंड, निलेश इंगवले, साहिल कदम, शफीक शेख या सुरुवातीच्या टॉप ऑर्डरला थांबवण्यामध्ये आतापर्यंत गोलंदाजांना प्रचंड यश इथे मात्र प्राप्त झालेलं आहे. यश देखील आपण पाहिलं तर तिथे आपण पाहिलं तर मिळवलेलं आहे. तर षटक क्रमांक 5 करण्यासाठी गोलंदाज आयकॉन शुभम गीते. पहिला चेंडू होता, ड्राईव्ह केलाय, कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे मैदानावरती नकार आहे. आयकॉन टू आयकॉन आपण पाहतोय. शुभम गीते टू शफीक शेख. शफीक शेखला आपण गेली कित्येक वर्षे क्रिकेट खेळताना क्रिकेटच्या मैदानावरती सातत्यानं पाहिलेलं आहे. विशेषतः भिगवण परिसरातून तो क्रिकेटला आपण पाहिलं तर सुरुवात करताना पाहायला मिळाला. इंदापूर दौंड त्या परिसरात पुरंदर साईडला त्यानं भरपूर क्रिकेट खेळलं आणि त्यानंतर सोलापूर नंतर पुणे जिल्ह्यात देखील आपण पाहिलं तर क्रिकेटच्या पटलावरती त्यांना आपल्या नावाचा डंका पेटवलाय. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हर वाईडिश लॉंग ऑफ मध्ये. अभि पुंडे चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत धाव येते, एक सिंगल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. धावफल कोते आकडे बदलतायत. शुभम गीतेच्या षटकामध्ये 2 चेंडूवरती आतापर्यंत खर्च केल्यात फक्त 2 धावा आणि धावफल कोती बनवल्या गेल्या 2 गडी बाद 46 धावा. आयकॉन टू आयकॉन धानोरीचा सुपरस्टार, पुणे जिल्ह्यातील हवेलीतील धानोरी गावचा वंडर बॉय जो इथे आपल्याला पाहायला मिळतोय इन ऍक्शन शुभम गीते. टेक्नॉलॉजीचा वापर केला तर तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. थर्ड अंपायरकडे निर्णय पाठवलेला आहे. चेंडू बीमर आहे की नाही ते मात्र इथे चेक केले जाते. शुभम गीतेच्या हातातून चेंडू सटकला आणि तो विकेट किपर आणि पाठीमागे तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो तरी बस सर,
चला यानंतरचे दोन्ही संघनायक या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्सच्या जवळ संपर्क करतील. सागर अप्पा किंग 11 मल्टन आणि त्यांच्या विरोधात तुम्ही नक्कीच पाहणार आहात फ्रेंड सर्कल पश्चिम विभाग. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी प्लेइंग 11 जमा करा ताबडतोब. यानंतर इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. कॅप्टन 5 मिनिटाच्या आत रिपोर्टिंग करतील. थँक्यू. हो टू उत्तम सर. टेक्नॉलॉजीचा वापर केला होता. तिसऱ्या पंचांकडे देखील आपण पाहिलं तर निर्णय पाठवलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलाय व्हाईट बॉल आणि त्यावरती एक चौकार, अतिरिक्त अवांतर 5 धावा. व्हाईट प्लस 4 5 धावा. 5 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 2 गडी बाद 51 धावा. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर 5व्या क्रमांकाचं इथे मात्र सुरू आहे. यावेळीचा चेंडू सरळ बॅटनं खेळलाय. चेंडू मात्र जाईल सीमारेषेच्या जवळ. टेकन व्हेरी गुड कॅच. कार्बन कमाल कॅच. अभि पुंडेने टिपलाय सेल. विकेट होईल पतन. आयकॉन शफिक शेख बॅक टू दी पविलियन. फलंदाज आउट, फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. विकेट आपण पाहिलं तर येताना पाहायला मिळते शफिक शेखला आपण पाहिलं तर इथे बाद करण्यात ऐकून शुभम गीतेला आपण पाहिलं तर यश प्राप्त होते. गणेश बोंगळे अर्थात भाऊ बोंगळे इथे आपल्याला बॅटिंगसाठी मैदानावरती पाहायला मिळेल. भाऊ या टोपण नावानं ओळखला तो हा खेळाडू, परंतु गेली कित्येक वर्षे तो देखील टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करताना पाहायला मिळते. धामारी गावातून क्रिकेटला केलेली सुरुवात, त्यानंतर जातेगाव शिरूर परिसरात प्रचंड मोठं क्रिकेट त्यानं खेळलं आणि खरं तर नोकरी व्यवसायाच्या माध्यमातून क्रिकेटसाठी देखील आपण पाहिलं तर सातत्यानं जसा वेळ मिळेल तसा वेळ देताना आपण गणेशला देखील पाहिलेला आहे. इथे बॅटिंगसाठी आलाय. रिव्हर्सिपचा प्रयत्न होता, स्विच हिटचा प्रयत्न होता, परंतु प्रचंड वेग इथे आपण पाहिलं तर शुभम गीतेकडनं मैदानावरती पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष भरतदादा टिंगरे यांच्या तालमीत तयार झालेला शुभम गीते इथे आपल्याला इन ॲक्शन गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. गतवर्षी त्यांना अंडर 24 चॅम्पियनशिप भिवंडीच्या मैदानावरती गाजवली. तिथून पासून त्याच्या नावाची चर्चा सुरू झाली. यावेळेचा चेंडू सरळ बॅटनं फटका. चेंडू मात्र सीमा पार. एक टप्पा घेत गणेश बोंगळेच्या बॅटमधून येईल खणखणीत चौकार. सीमा रेषा वेधून गेला. या ठिकाणी फ्रेंड सर्कल पश्चिम विभाग संघाचे कॅप्टन आलेले आहेत. बोट टीम सागर अप्पा किंग 11 कॅप्टन चला ताबडतोब संपर्क करा. प्लेइंग 11 जमा करणं गरजेचं आहे. मला वाटतं शेवटचं षटक यानंतर सुरू आहे, त्यामुळे विनंती आहे इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस संपन्न करायचा आहे. सागर अप्पा किंग 11 मल्टन टीम कॅप्टन लगेच संपर्क करा आणि सर्व खेळाडू किटअपमध्ये तयार राहतील. विनंती आहे. थँक्यू. इथे देखील आपण पाहिलं तर खेळला फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न शुभम गीतेचा आपण पाहतोय. झेल टिपण्याचा प्रयत्न होता. पंचांच्या अगदी हाताला स्पर्श करत चेंडू आपण पाहिलं तर अडवलं जाईल आणि तोपर्यंत काही धावा येत आहेत. स्कोर कार्ड होते आणि धावपलकोती आकडे बदलत आहेत. षटक क्रमांक संपलं जाईल 5व्या क्रमांकाचं. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 56 धावा. तंदुरुस्त जीवनाचा राजमार्ग प्लॅटिनम फिटनेस अरेना जिमचे मालक मान्य सीताराम शेठ शिंदे आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक साहित्यांचे धुरंधर सिद्धार्थ एंटरप्राइजेसचे मालक मान्य योगेश शेठ दाते पाटील यांकडून ही पहा ओव्हर संपली. यानंतरचा जो काही सामना आहे त्या सामन्याचा टॉस मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करणार आहोत. आदरणीय पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आदरणीय बाळासाहेब जावटी साहेब, त्याचप्रमाणे बागडी नगरीचे कार्यसम्राट सरपंच वैभव शेठ उंडे असतील, ज्यांचा संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहतो एप्रिलमध्ये उद्या या मैदानावरती खेळणार आहे. शिवगिरी हंटर्स आणि शिवगिरी मंगल कार्यालयाचे सर्व आदरणीय सतीश भाऊ बेंडे पाटील, त्याचप्रमाणे उपस्थित आदरणीय संतोष भाऊ माशेरे, देवेंद्र शेठ शाह स्पोर्ट फाउंडेशनचे अध्यक्ष या भाऊशेठ थोरात, या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस यानंतरचा संपन्न करणार आहोत. ओ टू कॉम्बॉक्स. पहिला चेंडू अभि पुंडेचा आणि त्यावरती केलं आक्रमण, केला हल्ला. चेंडू मात्र चाल सीमा पार. गणेश बोंगळे अर्थात भाऊच्या बॅट मधून येतोय उत्तुंग षटकार 6 धावा.
फटका असा ध्वधार, हा गेला बुलंदी षटका. स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका. थँक्यू, धन्यवाद. डीचे गोल्ड मेडल व्हॉलीबॉल संघ थोरांदळ यांच्यातून एक पारितोषिक आहे. अभि पुंडेच्या प्रत्येक विकेटला 500 रुपयांचं कॅश पारितोषिक आहे. शेवटचे षटक करण्यासाठी आलाय स्लॉगोर टेतोर मध्ये. इथे आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतोय अभि पुंडे. बॉल बॉयजला विनंती आहे, चेंडू पटपट टाका. मॅच थांबणं इथे उचित नाही, वेळ फार महत्वाचा आहे. वेळेची काही बंधनं या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण सातत्यानं पाहतोय. गेली कित्येक वर्षे आंबेगाव शिरूर या गावातील क्रिकेट खेळाडूंना प्रचंड मोठं व्यासपीठाने एक मोठा प्लॅटफॉर्म निर्माण करून देणारी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि स्पोर्ट असोसिएशन आंबेगाव तालुका आयोजित आंबेगाव प्रीमियर लीग 2024. यावेळेचा चेंडूचा फटका मात्र खेळला. वॅडिस लॉंगॉपला क्षेत्ररक्षक तैनात, फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 3 गडी बाद 63 धावा. शेवटचे षटक सुरू आहे. गणेश भोंगळे 5 चेंडू 12 धावा, तर निलेश इंगवले 7 चेंडू 10 धावा. एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहिलं तर इथे मैदानात पाहायला मिळते. बॅटिंग ऑर्डर प्रचंड मोठा तगडा ताकदवान होता बराडमाऊली सुपर किंग सातेगाव पाबळचा, परंतु जशी बॅटिंग पाहायला हवी ना त्या प्रकारची बॅटिंग इथे मैदानात पाहायला मिळणार नाही. प्रत्येक बॅटल स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. प्रत्येक फलंदाजाला इथे विकेट होते आणि खेळपट्टीवरती आपण संघर्ष करताना पाहिलेला आहे. परंतु त्यातून शफिक शेखने केलेले 2 मोठे षटकार, साहिल कदमने केलेले 2 चौकार, कुणाल खोंडच्या बॅटमधून आला एक मोठा प्रहार आणि त्यानंतर गणेश भोंगळे इथे आक्रमण करत धावपल कोते आणि स्कोर कार्डची टीम बनवते. 3 गडी बाद 63 धावा. थँक्यू सर. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं काका ढाब्याचे प्रोप्रायटर परागजी पाठक काका आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. मनपूर्वक स्वागत. पप्पू शेठ तांबडे आणि आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांचं आंबेगाव प्रीमियर लीग 2024च्या वतीनं भीमाशंकर चषकमध्ये मनपूर्वक स्वागत. हो टू कॉम्बॉक्स. शेवटचे षटक आपण पाहतोय. शेवटच्या षटकातील शेवटचे काही चेंडू देखील आपण पाहिले तर शिल्लक आहेत. अभि पुंडे शेवटचे षटक करतोय स्लॉगवर टेतोरमध्ये. 2 चेंडू टाकले, 7 धावा खर्च केल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा अभि. यावेळेचा चेंडूचा बॅटच्या अतिल कडा घेत फटका मात्र केलाय टिप लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. प्रचंड वेगानं आलाय. फेकी तिथे आपण पाहिलं तर थोडीशी खराब मैदान आहे. बॅकअप देखील आपण पाहिलं तर केला जाईल. तोपर्यंत काही धावा इथे आपल्याला येताना पाहायला मिळतात. स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपल कोते आकडे बदलतात. 3 गडी बाद 65 धावा. किरण बांगरला आपण पाहतोय फेकी करताना, तो देखील आपल्याला तिथे मैदानात पाहायला मिळतोय. स्टारकास्ट प्रचंड मोठा आहेत. संदीप भैया नवले आहेत, भैया खर्डे आहेत, अभि पुंडा आहेत, किरण बांगर आहेत, अक्षय पाचंगे आहेत, गौरव पाचंगे, स्वप्नील जगताप, रोहित पोखरकर, श्याम खिल्लारी, अनिकेत गावडे, ऐकॉन शुभम गीते या खेळाडूंना आपण या टीम मध्ये पाहतोय. यावेळेचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवलं जाईल डीप मिड विकेटला आणि तोपर्यंत एक सिंगल येते. टेक्नॉलॉजीचा वापर केलाय. दुसऱ्या धावेला बॅटर निलेश इंगवलेचा प्रयत्न होता आणि तिथे रनआउट असेल की नॉट आउट ते देखील आपण पाहणार आहोत. बडाडमाऊली सुपर किंग सातेगाव पाबळचा संघ देखील आपण पाहतोय. निलेश इंगवलेच्या नेतृत्वाखाली कुणाल खोंड, गणेश बोंगळे, वैभव कदम, जातेगाव एक्सप्रेस ती देखील आपण या टीम मध्ये पाहू शकाल. सूरज पटेकर आहेत, अजित याही खेळाडूला आपण पाहताय. भाऊ लिमगोडे देखील आहेत, साहिल कदम आहेत, नवनाथ काळे आहेत. त्याचबरोबर आपण पाहिलं तर समशेर याही खेळाडूंना आपण या टीम मध्ये पाहतोय. ऐकॉन शफिक शेख याही खेळाडूला आपण या टीम मध्ये पाहतोय आणि अतिरिक्त देखील काही खेळाडू दोनही संघात आपण पाहतोय. एका बाजूला शुभम टेमगिर आहेत, अविनाश गावडे आहेत, सचिन पाचंगे आहेत, गणेश पाचंगे आहेत. तर प्रतिस्पर्धी टीम मध्ये राहुल शिर्के आहेत, आदित्य कांबळे आहेत, संजय केदारे आहेत, अनिकेत देखील आहेत. या खेळाडूंचा देखील समावेश दोन्ही टीमच्या स्क्वॉड मध्ये आपण पाहतोय. प्रचंड मोठ्या स्टारकास्ट इथे आपण इन ॲक्शन सकाळच्या सत्रात पहिल्या मॅच मध्ये इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसरे पंच कळवत आहेत. निलेश इंगवले रनआउट, धावबाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी.
आंबेगाव प्रीमियर लीग 2024 अर्थातच भीमाशंकर चषक आपण पाहतोय आणि खरं तर आंबेगाव प्रीमियर लीग मधील जी गीतं आहेत, जी सुमधुर संगीत आहेत, क्रिकेटच्या खेळाडूंच्या आणि रसिक प्रेक्षकांच्या कानावरती पडली की अगदी मन जिंकून घेतात. यावेळीचा चेंडूचा फटका देखील आपण पाहिलं तर खेळला गणेशच्या बॅटमधून. गोलंदाज अभिपुण्य आपण पाहिलं तर फॉलोथ्रूमध्ये थोडासा विकेटवरती आपण पाहिलं तर तिथे पडताना पाहायला मिळतोय. रनआउटच्या रूपानं विकेट येईल. आणखीन एक बॅटर नवीन आलेला फलंदाज रनआउट धावबाद. आंबेगाव प्रीमियर लीगच्या भीमाशंकर चषक या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्र पोलीस गणेश कोकणे साहेब, महाराष्ट्र पोलीस संतोष कोकणे साहेब, त्याचप्रमाणे गोडेगावचे कृषी अधिकारी अरविंद मोहरे साहेब, हे सर्व मान्यवर संघ मालक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या निमित्तानं फ्रेंड सर्कल पश्चिम विभागातून आलेले सर्वच मान्यवर अतिथी, सर्वांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचे आणि स्थानापन्न व्हावं. सर्वांचं आंबेगाव प्रीमियर लीगमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. 67 धावा धावपलकोतात. 5 विकेट आपण पाहिलं तर गमावल्यात. शेवटचा एक चेंडू मात्र बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. पहिल्या डावातील शेवटचा चेंडू गणेश भोंगळेच्या बॅटवरती मिडल ऑफ द बॅट होताना पाहायला मिळत नाही आणि तोपर्यंत एक सिंगल मैदान येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. बॅट कट आपण पाहतो आणि एक सिंगलच्या मदतीनं धावपलकोता आणि स्कोर कार्डवरती बदलतील आकडे. एक इनिंग एक डाव देखील आपण पाहिलं तर संपलाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना बराड माऊली सुपर किंग सातेगाव पाबळ, प्रकाश बापू पवार सभापती, डॉक्टर पंढरीनाथ शेठ खिल्लारी आणि गोविंद शेठ खिल्लारी उद्योगपती यांच्या मालकीच्या संघानं बनवल्या गेल्या 5 गडी 68 धावा आणि विजयासाठी टार्गेट ठेवले. यशवंतभाऊ पाचंगे, शिरूर तालुका टेनिस बॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा काँग्रेस आंबेगाव शिरूर आयचे अध्यक्ष यांच्या मालकीचा संघ यशवंतभाऊ पाचंगे 11 कारेगाव या टीमला मात्र विजयासाठी बनवायच्या 36 चेंडू 69 धावा. एक डाव संपलाय. टॉस आपण करतो आणि टॉस बॉक्स मध्ये आपल्या समेत जोडले जातील आंबेगाव तालुक्यातील एक सुमधुर गोड आवाज. यानंतर पुन्हा एकदा आपण ऐकूयात रामदासजी ढेरंगे सरांना. धन्यवाद. यानंतरचा जो काही सामना होणार आहे त्या दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती आहे. एका बाजूला टीम जी मात्र पाहायला मिळते सागरप्पा किंग 11 मलठण पिंपरखेड, तर त्यांच्या विरोधामध्ये फ्रेंड सर्कल पश्चिम विभाग. दोन्ही संघांच्या संघनायकाला मी विनंती करतोय की टॉस संपन्न होतोय. एका बाजूला कर्णधार आशुभाऊ भंडेलकर साहेब आहेत तर दुसऱ्या बाजूला योगेश येत आहेत आणि ह्या सामन्याचा टॉस करण्यासाठी अतिथी मान्यवरांना मी विनंती करतो. सन्माननीय सतीशजी बेंडे पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते टॉस संपन्न होतोय. त्याचप्रमाणे बाळासाहेब जावटी साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे सरपंच वैभव शेठ उंडे साहेबांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते, त्याच त्यांच्या समेत सन्माननीय संतोष शेठ माशेरे यांना मी विनंती करतोय आपल्या चारही अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते यानंतरचा जो काही सामना होणार आहे त्या सामन्याचा टॉस आपण संपन्न करणार. APL भीमाशंकर चषकचा टॉस का बॉस आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष, सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय खेळाडू मान्य लक्ष्मण थोरात, भक्ती पाटील यांच्याकडून हा पहा टॉस का बॉस. छापक कॉल आणि काटा. फ्रेंड सर्कल पश्चिम विभाग टीमनं टॉस जिंकला. योगेश, काय निर्णय? आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू. नक्कीच तुमच्या समोर तुम्ही पाहताय मलठण पिंपरखेड सारखी एक तगडी ताकदवर टीम आहे आणि या टीम समोर खरं तर तुम्हाला लढायचं आहे. किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असणार आहे? आम्ही जास्तीत जास्त 60 धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच त्याही टीममध्ये तगडा ताकदवर आयकॉन खेळाडू आहे आणि तुमच्या टीममध्ये देखील आयकॉन भूषण गोळे सारखा एक मातब्बर खेळाडू आहे ज्यानं ISPL सारखी स्पर्धा खेळलेली आहे. असा खेळाडू खरं तर आज आपल्या आंबेगाव नगरीमध्ये दाखल झालाय. नक्की तुमचा प्रयत्न असणार आहे 60 धावसंख्येपर्यंत रोखण्याचा. भाऊ, टॉस पराभूत झालेत, टॉस जिंकला असता काय निर्णय घेतला असता? फिल्डिंग केली असती. नक्कीच आता टॉस पराभूत झालेत, बॅटिंग करायची आहे. समोरची टीम देखील तगडी ताकदवर आहे. तुमच्या टीममध्ये स्टार कास्टने भरलेले खेळाडू आहेत तर किती धावसंख्येपर्यंत जाण्याचा तुमचा प्रयत्न असणार आहे? 60-70 पर्यंत जायचा प्रयत्न करू. नक्कीच भाऊ, मातीची खेळपट्टी आहे आणि इथे जर 60-70 धावा बनवल्या तर मॅच दोन्ही संघांसाठी
समसमान राहते हा आजचा पहिल्या 2 दिवसाचा इतिहास आहे आणि तोच प्रयत्न तुम्ही सांगितला की आम्ही 70 धावा बनवण्याचा प्रयत्न करू. भाऊ कुठल्या खेळाडूकडनं खास अशी अपेक्षा असणार आहे? आकाश बोंबे. नक्की स्टार खेळाडू आहे आकाश बोंबे. कित्येक स्पर्धा त्यानं गाजवलेल्या आहेत. भाऊ आयकॉन कोण आहे तुमच्या टीममध्ये? नक्कीच आतापर्यंत अजून आयकॉन मैदानावरती आलेलं नाहीये. नक्कीच थोड्याच वेळामध्ये ती अपडेट देखील आमच्या समोर येईल. दुसऱ्या बाजूला मॅच सुरू होतीये. दोनही संघाला पुढील सामन्यासाठी शुभेच्छा आणि सर्व आलेल्या अतिथी मान्यवरांचं पुनश्च एकदा आंबेगाव प्रीमियर लीग भीमाशंकर चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. रंगात रंगला खेळ हा न्यारा साऱ्यांना चढली झिंग. रंगात रंगला खेळ हा न्यारा साऱ्यांना चढली झिंग. भराड माऊली सुपर किंग जातेगाव पाबळचे शूरच ठरणार येथे अस्सल सुपर किंग. आंबेगाव प्रीमियर लीगच्या भीमाशंकर चषक या स्पर्धेत पदार्पण करीत आहे. संघमालक कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूरचे सभापती मान्य प्रकाश बापू पवार, सर्वज्ञ माऊली ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य गोविंद शेठ खिलारी, उपाध्यक्ष मान्य डॉक्टर पंढरीनाथ शेठ खिलारी यांचा मालकी हक्क असलेला संघ भराड माऊली सुपर किंग जातेगाव पाबळ. थँक्यू डीसे. इथे आपण पाहिलं तर एक डाव संपलाय, दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होताना पाहायला मिळते. आपण सगळेजण पाहतायत आंबेगाव प्रीमियर लीग 2024 अर्थातच भीमाशंकर चषक 2024 आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होईल आणि कॉमेंट्री बॉक्समधून यानंतरच्या डावाचं समालोचन आपण ऐकूयात. यानंतर पुन्हा एकदा आपल्याला ऐकायला मिळतील आंबेगाव भूषण अलंकारची. बानकेले सरांना विनंती असेल की आपण या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपलं स्वागत आहे. एका अद्भुत कर्तृत्वाने समालोचनाला एका वेगळ्याच उंचीवर नेले. धन्यवाद. उत्तमजी सावंत सरांना तुम्ही आधी ऐकलत. आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व स्पोर्ट असोसिएशन आंबेगाव तालुका आयोजित भव्य दिव्य आंबेगाव प्रीमियर लीग 2024 भीमाशंकर चषक या मानाच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. महाराष्ट्र टेनिस विश्वातील मानाची क्रिकेटची स्पर्धा आजही मोठ्या दिमागात आपण पाहतोय या ठिकाणी संपन्न होत असताना दिवस क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय बॅटर तुम्ही पाहताय शुभम गीतेच्या बॅटमंद चेंडू जाईल एक टप्पा खात सीमा पार चौकार. सीमा रेषा वेधून गेला आरपार स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौकार. थँक्यू. पहा मित्रांनो, एका बाजूला तुम्ही पाहताय आज वडगाव शहरी मतदार विधानसभा संघातील आपण पाहतो आयकॉन धानोरीचा स्टार तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. नाव आहे शुभम गीते. मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला जातेगावचा टायगर गोलंदाजीच्या मार्गावरती निलेश शिंगवलीला तुम्ही पाहताय. एका बाजूला आंबेगाव तालुक्यातला युवा स्टार तुम्ही पाहता अभि पुंडे देखील ऑन स्ट्राईक एंडवरती आहेत. सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. लक्ष आहे तब्बल आपण पाहतोय 69 धावसंख्येचा पाठलाग पूर्ण केला जाणार की रोखला जाणार या इनिंग मध्ये आपल्याला नक्कीच पाहायचं आहे. यावेळेला हेलिकॉप्टर आणि चेंडू जाऊन पोहोचेल मान्यवर कक्षेला दिली मानवंदना. बिग षटकार. फटका असा ध्वदार हा गेला बुलंदी षटका. स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका. थँक्यू. स्ट्राईक एंड वरती तुम्ही नक्कीच पाहताय शुभम गीते. खरं तर धानोरी क्रिकेट क्लब धानोरी भरतदादा टिंगरे पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या तालमीत वाढलेला हा खेळाडू आहे शुभम गीते. आणि तुम्ही नक्कीच आज मैदानाच्या आतमध्ये पाहतायत काय सुंदर बॅटिंग करतोय. 11 धावा धावपलकावरती नक्कीच पाहायला मिळत आहेत. पॅडल स्वीप फिल्डर आहे आउटफील्ड वेगवान फिल्डर तिथं आपण पाहतोय. वा काय क्षेत्ररक्षण आहे. चांगलं जजमेंट ते तुम्ही क्षेत्ररक्षकाकडनं पाहताय. भाऊ आपण पाहतोय त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच करताना पाहायला मिळतोय. भाऊ लिंबोडे तिथं आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण आहे. धावपलकावरती 13 धावा गोल्डन मॅन व्हॉलीबॉल संघाकडनं आपण पाहतोय. अभि पुंडेच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सुरुवात चांगली केली शुभम गीते. आपण पाहतो आयकॉन धारोरीचा स्टार तुम्ही पाहताय चांगली बॅटिंग करतोय. तर निलेशला त्याचा अनुभव दाखवायचा आहे. तो देखील शिरूर तालुक्यातला जातेगावचा टायगर म्हणून त्याच्याकडे आम्ही सातत्यानं पाहतो. आज कशा प्रकारची गोलंदाजी कमबॅक होईल का
अकोटप्पाचा बॉल तिथे कट करण्याचा प्रयत्न, एक सिंगल आपण पाहतोय. सुरुवातीला ज्या वेळेला गोलंदाजी आपण पाहिली ना यशवंतभाऊ पाचंग 11 कारेगाव टीमसाठी संदीप भैया नवले यांनी आज सुंदर षटक टाकली. सुरुवातीची आपण काही पाहिली ती गोलंदाजी. दुसऱ्या बाजूनं खरं तर भरण माऊली सुपर किंग्स भराडी जातेगाव पाबळ संघाला नक्कीच करावे लागणार आहे. ओव्हर नंबर मित्रांनो 1चा खेळ संपला. सुरुवात चांगली आहे. 14 धावा यशवंतभाऊ पाचंग 11 टीम कारेगाव संघाकडनं आपण पाहतोय. तंदुरुस्त जीवनाचा राजमार्ग प्लॅटिनम फिटनेस अरेना जिमचे मालक मान्य सीताराम शेठ शिंदे आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक साहित्यांचे धुरंदार सिद्धार्थ एंटरप्राइजेसचे मालक मान्य योगेश शेठ दाते पाटील यांकडून ही पहा ओव्हर संपली. तर सुरुवातीला आपण पाहिलं शिरूर तालुक्यातला पाबळचा डॉन कुणाल खोंड आणि साहिल कदम लोणीचा स्टार या दोन्ही खेळाडूंनी जी सुरुवात केली होती ना ती सुरुवात आज यशवंतभाऊ पाचंग 11 टीमच्या शुभम गीते आणि अभि पुंडेकडनं देखील तुम्ही पाहताय. टार्गेट 69 धावसंख्येचं असतं आपण पाहतोय. शुभम गीते पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक असेल तर ओव्हर नंबर 2 साठी आता आपण पाहतोय कोणता पत्ता इथं कॅप्टन निलेश शिंगवले वापरेल. गोलंदाजीच्या मार्गवरती अजितला मला वाटतंय गोलंदाजीच्या मार्गवरती आणलं जात आहे. अजित तळोले तुम्ही पाहताय गोलंदाजीच्या मार्गवरती येताना पाहायला मिळतोय. अजित तळोले आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गवरती नक्कीच तुम्ही पाहताय. आज आयकॉन शफिक शेख आपण पाहतो इंदापूरचा डॉन देखील तुम्ही पाहताय. काय सुंदर बॅटिंग त्यानं देखील केली. तर एका बाजूला शुभम गीते देखील आज चालू झालाय मी म्हणेल. चांगले फटके त्याच्या बॅटमध्ये आले. 5 चेंडूत त्यानं 13 बनवल्यात. भाऊ बोंगळे देखील आपण पाहतोय निर्णायक डेथ ओव्हर्समध्ये आले. त्यांनी देखील 1 ते 2 मोठे फटके खेळले. म्हणजे कॅल्क्युलेशनने खेळणारं क्रिकेट आज पहिल्या मॅचमध्ये पाहायला मिळालंय. तर आता दुसऱ्या बाजूला 30 खेळी होणार का. शुभम ऑन स्ट्राईक. यावेळेला बेगेटचा प्रयत्न छोट हवेत. फिल्डर ओ तिथं दूरवरती राहत आहेत. गडबड झाली आहे. चेंडू झाली एक टप्पा खात सीमा पार चौकार. सीमा रेषा वेधून गेला आरपार स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौकार. थँक्यू. याच दरम्यान उपस्थित होत आहेत सुभाष सैनी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होतं. युनियन बँक मॅनेजर मंचर आणि त्यांच्या समेत सन्माननीय विकासराव विश्वासराव यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतं आहे. या दोन्ही अतिथी मान्यवरांचं आमच्या भीमाशंकर चषक 2024च्या वतीनं सहर्ष स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. ओव्हर नंबर 2चा खेळ आपण पाहतोय. यावेळेला आडवा बाटम फटका खेळायचा. तिथं फिल्डर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण निलेश कडनं आपण नक्कीच पाहतोय. अठरा धावा धावपल्यावरती आपण नक्कीच पाहतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण पाहतोय अजित तलोळे तुम्ही पाहताय बॉलिंगच्या मार्कवरती आहे. अजित कशा प्रकारची गोलंदाजी करेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी आहे. यावेळेला स्वीप केला. बॉलला बॅकवर्डला पाठवलाय. तिथं 2 क्षेत्ररक्षणाच्या मधोमध बॉल निघून जातोय. शुभमचा क्लास खणखरीत चौकार. सीमा रेषा वेधून गेला आरपार स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौकार. थँक्यू. क्लास आहे खेळाडूकडे मिळेल. टॅलेंट आहे. 4ही दिशेला फटके खेळण्याची क्षमता शुभम गीतेकडे तुम्ही पाहताय. मिस्टर 360 आहे आणि चांगले बॅटिंग त्याच्याकडनं आपण पाहतोय. याच दरम्यान उपस्थित होतात सन्माननीय सचिन शेठ निघोट आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी दाखल होतोय. त्या सर्वांना विनंती आहे व्यासपीठावरती या आणि स्थानापन्न व्हा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. फटका असा ध्वजार हा गेला बुलंदी षटका. स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे या मॅच अक्षरशः बदलणारे फटके आले. 26 बॉल मॅच आले 41 वरती. शुभम गीते जसा चालू झालाय ना मित्रांनो तो आज थांबायला तयार नाहीये. अप्रतिम फटकेबाजी. अजित वरती देखील हल्ला चढवलाय. यावेळेला कुटप्पाचा बॉल फाईल लेगच्या डोक्यावर उडवला. पुन्हा एकदा एक टप्पा खात बॉल जाईल. आंबेगाव प्रीमियर लीगचा ब्रँडेड हिट खणखरीत चौकार.
सीमा रेषा भेदून गेला आरपार, स्वादिष्ट चवीचा सणसणीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौकार. थँक्यू महागड षटक आलं मित्रांनो. हे 3 चौकार 1 षटकार. आतापर्यंत 5 बॉल मध्ये 18 धावा आलात. कमबॅक करणार का अजित? कारण की त्याच्यामध्ये असलेल्या गोलंदाजीचं कौशल्य त्याला इथं दाखवणं गरजेचं आहे. संघानं दुसऱ्या ओव्हरमध्येच अजितकडे विश्वास दाखवला मी म्हणेल. सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या षटकात आणि अजून तशी गोलंदाजी पाहायला मिळाली नाहीये. पॉवर प्ले स्पेशलिस्ट गोलंदाज असा आहे की जिथं 10-11 धावा खर्च करणार हवाय मी म्हणेल. दुसरा बाजूला भराड माऊली सुपर किंग्स, जातेगाव पाबळ भराडी संघाला. तो कोणता असणार हे देखील आपण पाहूया. जाऊया मॅचकडे. आतापर्यंत जर मी म्हणले ही ओव्हर मोठी बनली. जे षटक येणं गरजेचं होतं ना यशवंतभाऊ पाचंगे 11 कारेगाव टीमला, ते षटक आलेलं आहे. या षटकात 18 धावा आल्यात. ओव्हर नंबर 2चा खेळ चालू असताना 32 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेस देखील आपण पाहतोय कार्पेट ड्राईव्ह फिल्डर. वा काय क्षेत्ररक्षण कुणाल खोंडचा आपण पाहतोय. चित्त्याची चपळाई वाघाची दौड पाहत आहे. गडबड बॅकअप खराब आहे. सावध राहणं गरजेचं आहे मी म्हणेल 38च्या खेळाडूंना. कोणत्या दिशेने चेंडू आपल्याकडे येणार आहे, जे काय बॅकअप द्यावं लागतं वेळोवेळी. एखाद्या वेळेला चेंडू कधी वळण घेतात, मैदानावरती फेकी करताना चुकतात. त्यामुळे बॅकअपच्या खेळाडूंना सावध राहणं गरजेचं आहे. हे षटक आलं 20 धाव्यांचं एक मोठं षटक. अजित थोडेसे भाग ठरले मी म्हणेल. ओव्हर नंबर 2चा खेळ संपला. 34 धावा बिनबाद. 34 धावा. शेवटचे 24 बॉल शिल्लक. 35 धाव्यांची गरज. तंदुरुस्त जीवनाचा राजमार्ग प्लॅटिनम फिटनेस अरेना जिमचे मालक मान्य सीताराम शेठ शिंदे आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक साहित्यांचे धुरंदार सिद्धार्थ एंटरप्राइजेसचे मालक मान्य योगेश शेठ दाते पाटील यांकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू. क्षेत्ररक्षण करणारा संघ जर पाहिला ना मित्रांनो, खरं तर आपण पाहतोय शिरूर तालुक्यातले प्रसिद्ध उद्योगपती, कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर सभापती आदरणीय प्रकाश पप्पू पवार, त्याचप्रमाणे सर्वज्ञ माऊली पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, बराडी नगरीचे आदर्श सरपंच आणि उद्योगपती आदरणीय गोविंद शेठ खिलारी साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट डॉक्टर पंढराजी खिलारी, या सर्व संघ मालकांचं आम्ही या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस आहे शिरूर तालुका अध्यक्ष आणि शिरूर टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय यशवंतभाऊ पाचंगे साहेबांची टीम तुम्हाला आज बॅटिंग करताना, चांगला खेळ करताना मी म्हणेल पाहायला मिळते. मॅच आली आहे 24 चेंडू आणि फक्त 35 धाव्यांची आता गरज आहे. मॅच बॅटिंग टीमच्या पार्ट्यामध्ये मी म्हणेल, कारण की अजून 10 विकेट टीमच्या खात्यामध्ये शिल्लक आहे. गोलंदाजी धारदार होणं गरजेचे आहे. तर आता बायचा ओव्हर नंबर 3 साठी शफिक शेख इंदापूरचा डॉन करेल आता गोलंदाजी. जमा मॅचकडे. बॉलर तयार. शफिक आलेत. आयकॉन गोलंदाज तुम्ही पाहणार आहात. यावेळेला स्विच हिट आणि आल्या शफिकांचं देखील अभिपुंडे स्वागत करेल. खणखणीत चौकाराचा रन. चौकार. सीमा रेषा भेदून गेला आरपार, स्वादिष्ट चवीचा सणसणीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौकार. ग्रामीण रुग्णालय रुग्ण कल्याण समितीचे सदस्य जगदीश भाऊ घिसे यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती यायचं आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये बॉल ढकलला, फिल्डर येते तिथं आपण पाहतोय साईल कदम चेंडूवरती येईल. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळणार आहे. दोन्ही खेळाडूंकडनं क्लास क्रिकेट, माइंडचं क्रिकेट आपण पाहतोय. कोणताही धोका पत्करत नाहीये दोन्ही बॅटल्स आणि 39 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 22 बॉल 30 वरती मॅच आलेली आहे. यशवंतभाऊ पाचंगे 11 टीम कारेगाव संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतात. दोन्ही संघ जर तसं पाहिल्यानं खेळाडू शिरूर तालुक्यातले आहेत, परंतु संघ मालक देखील आपण काही पाहतो आंबेगाव तालुक्यातले आहेत, काही शिरूर तालुक्यातले आहेत. खेळाडूंवरती असलेलं हे एक प्रेम आहे. बॅकफुटला गेले, कट केला, गॅपमध्ये बॉल, तिथं देखील साईल पुन्हा एकदा येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे तिथे, सिंगल येतात. जो स्टार दिला ना आज धानोरीचा स्टार आयकॉन शुभम गीतेनं, तो मात्र अप्रतिम आहे. 12 बॉल 34 वरती तो नाबाद खेळतोय. काल इथं गणेश दैनीने सर्वांची मनं जिंकली. समीर पवार बड्डरनं देखील काल इतका सुंदर खेळ केला. त्या खेळाडूंनी ठोकलेले अर्धशतक तुम्ही पहा. तर आज कोणता खेळाडू तिसऱ्या दिवसामध्ये चमकणार हे देखील पाहायचं आहे. तर शफिक देखील असे खेळाडू आहेत, परफेक्ट ऑलराऊंडर, वेगावरती देखील स्वार होत असतात, चांगली गोलंदाज आहे. सातत्यानं इंदापूर तालुक्याचं नाव महाराष्ट्रभर या खेळाडूने देखील केलेलं आहे. यावेळेस देखील आपण पाहतोय की आपण ढकलायचा आहे. वा, क्षेत्ररक्षण चांगलं आहे. ही बिल्डिंग महत्वाची आहे. हा एक बॉल निर्णायक आहे. जरी पहिल्या बॉलवरती चौकार आला ना, त्यानंतरच्या 3 बॉलमध्ये 2 धावा आल्या. एक चांगलं कमबॅक शफिक कडनं आपण पाहतोय.
40 धावा धावपलिकावरती आहेत. 20 चेंडू 29 वरती मॅच आली आहे. सामना बदलतोय आणि अण्णासाहेब आवटे कॉलेजचं मैदान असं आहे की इथे इतिहासच रचले जातात. कोणताही सामना कधी बदलेल, कोणताही सामना तोंडचा घास कोणता संघ ओढून येईल हे तुम्हाला मी सांगू शकत नाहीये. ही मैदान असं आहे, दोन्ही बाजूला ऍडव्हान्टेज आहे. मग बॉलर असेल, बॅट्समन असतील. यावेळेला कट केला, तिथं देखील पॉइंटला मॅग्निफिकंट स्ट्रोक, चेंडू जाईल सीमा पार, चौकार. सीमा रेषा भेदून गेला आरपार, स्वादिष्ट चवीचा सणसणीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौकार. थँक्यू. थोडीशी फिल्डिंग मी म्हणेल चुकीची सेट होती, तिथं इतका गॅप होता ना, शॉर्ट थर्ड मॅन डीपला उभा होता. पॉईंटचा खेळाडू तुम्ही पाहता कव्हर रिझन मध्ये होता, तर कव्हरच्या खेळाडूला देखील एका पाठोपाठ थोडंसं जवळ तुम्ही पाहिलंय. म्हणजे ही कॅप्टनच्या लक्षाने ह्या चुका गरजेच्या आहेत. इतका मोठा गॅपमध्ये बॉल गेला, वेगानं निघून गेला, तिथं अभिपुंटे चौकार वसूल करतोय. 19 बॉल 25 धाव्यांची गरज आहे. कुणाल खोंड सारखा अनुभवी खेळाडू आहे, तो देखील कित्येक वेळा कॅप्टनशिप केली. निलेश शिंगवले आहे, भाऊ भोंगळे आहे, त्यानंतर तुम्ही पाहता शफिक शेख सारखा अनुभवी कॅप्टन आहे. इतकी अनुभवी नावे संघाकडे आहेत, परंतु त्यांना त्यांचा अनुभव दाखवणं गरजेचं आहे. बॉलर तयार. आज 69 धावसंख्येचा पाठलाग देखील कमी पडतोय की काय? बिग हिट, टायमिंग प्रॉपर आणि आजच्या दिवसातला सर्वात लांबचा बिग षटकार. फटका असा ध्वदार, हा गेला बुलंदी षटका. स्क्विरल रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका. थँक्यू. याच दरम्यान उपस्थित होत आहेत प्रसिद्ध उद्योजक, प्रसिद्ध बैलगाडा मालक सन्माननीय सचिन शेठ निगोट आणि सन्माननीय विनोद शेठ निगोट या दोन्ही अतिथी मान्यवराला मी विनंती करतो, सचिन दादा आणि विनोद दादा व्यासपीठावरती या आणि विराजमान व्हा. भीमाशंकर चषकाच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. 18 बॉल 19 वरती मॅच आलेली आहे. यशवंत भाऊ पाचंग 11 कारेगाव टीम, यशवंत भाऊंचा संघ तुम्ही पाहताय काय सुंदर खेळ करतोय. तर टीम अडचणीत आहे. एका बाजूला मिळेल प्रकाश बापू पवार सभापती साहेब, त्यानंतर उद्योगपती आदरणीय गोविंद शेठ खिलारी, डॉक्टर पंढराजी खिलारी, या सर्व संघ मालकांच्या पुढे आहे आज प्रश्न पडला आहे. गोलंदाज कोणता असेल जो पहिली विकेट घेणार? 50 धावा लागतायत यशवंत भाऊ पाचंग 11 टीमचा. अर्धशतक कंप्लीट होतोय. सुंदर 50 धाव्यांची भागीदारी अभिपुंडे आणि शुभम गीतेची आपण नक्कीच पाहतायत. क्लास दर्जेदार खेळ दोन्ही युवा खेळाडूंकडून आपण पाहतोय. 18 बॉल फक्त 19 धाव्यांची गरज आहे. तर आपण पाहतोय शिरोर तालुक्यातला लेजंड स्टार आणि शिरोर भूषण या नावाने खरं पुरस्कृत नक्कीच ज्या गोलंदाजाला आम्ही सातत्यानं महाराष्ट्र टेनिस क्रिकेटची सेवा करताना पाहिलंय. तर एका बाजूला असं वाटतंय भाऊ भोंगळे यांच्याकडे टीम जाते की काय, परंतु आता गोलंदाजीमध्ये बदलाव आहे. वैभव कदम यांच्याकडे आपण पाहतोय, विश्वास दाखवला जातोय. वैभव कदम आले, ओव्हर नंबर 4 साठी चांगला चेंडू आपण पाहतोय, परफेक्ट यॉर्क. ही चेंडू सुरुवातीला येणं मी म्हणेल गरजेचे होते, महत्वपूर्ण होते. फटके आज थोडीशी अजित तलोरे आपण पाहतोय थोडासा मार्क ठरला. त्यानंतर पहिल्या ओव्हरमध्ये देखील निलेशवरती देखील 14 धावा वसूल केल्या होत्या. जी सुरुवात झाली ना त्यानंतर कॉन्फिडन्स वाढलाय दोन्ही बॅटलचा. यावेळेला पॅडल स्वीप, तिथे देखील क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू सुसाट निघून गेला, भन्नाट निघून गेला, चौकार. 4 रन. सीमा रेषा भेदून गेला आरपार, स्वादिष्ट चवीचा सणसणीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे. गोल्ड मेडल व्हॉलीबॉल संघ थोरांडा यांच्या वतीनं आणखी एक पारितोषिक आहे. नॉट आउट जर मॅच जिंकून दिली अभिपुंडेनं तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 54 धावा धावपलिकावरती आहेत. नक्कीच तुम्ही पाहताय मॅच मध्ये आपण पाहतोय मजबूत पकड मिळवण्याचा प्रयत्न यशवंत भाऊ पाचंगे 11 कारेगाव टीम कडनं तुम्ही पाहताय. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला चेंडू खेळलाय. यशवंत भाऊ पाचंगे असे संघ मालक आहे, मग तुम्ही ऑल इंडिया संघ असो, तालुका वाईज असो, गाव वाईज असो, यासाठी सातत्यानं या दिलदार संघ मालकांचा प्रयत्न राहिलेला आहे. आणि यशवंत भाऊ पाचंगे असं क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आहे जे सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये संघ उतरवत असतात. याही वर्षी आपल्या आंबेगाव प्रीमियर लीग भीमाशंकर चषकमध्ये या मानाच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये त्यांचा संघ आज तुम्हाला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. विकेटचा प्रयत्न, डीप मिड विकेटला फटका खेळलेत, फिल्डरला नसेल संधी, चेंडू जाईल सीमा पार, चौकार.
सीमा रेषा भेदून गेला आरपार, स्वादिष्ट चवीचा सणसणीत चौकार, ज्यांचे प्रत्येक काम आपले 59 धावा धावपलिकावरती मॅच आली आहे 14 चेंडू 10 वरती. यावेळेला समोरच्या बॉलला फटका खेळले, हलक्या हाताने खेळायचा आहे. तिथं निलेश आहेत चेंडूवरती येतील. सिंगल आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आज टॉस जिंकले प्रथमदा मी म्हणेल यशवंतभाऊ पाचंगे 11 कारेगाव टीम. सुरुवातीला फिल्डिंग केली, आज चेसिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला खरं मी म्हणेल, आणि तो निर्णय कुठेतरी आज सक्सेसफुल राहिला आहे. फुल टॉस असे चेंडू आले तर नक्कीच मोहम्मदला तुम्हाला द्यावा लागेल 4 धावांसाठीचा चौकार 4 रन. वाटी असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौकार. थँक्यू शुभम गीते. आणि तुम्ही पाहताय अभि पुंडेने या मॅचचं कंबरड मोडून टाकलं. 4 ओव्हरमध्ये 63 धावा धावपलिकावरती लागल्या. मॅच आली 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची गरज आहे. अफलातून बॅटिंग शुभम गीते, अभि पुंडे दोन्ही खेळाडूंकडनं क्लास बॅटिंग तुम्ही नक्कीच पाहताय. ऑक्शन बोली प्रक्रियेमध्ये अभि पुंडेवरती देखील यशवंतभाऊ पाचंगे टीमनं मोठा विश्वास दाखवला. मोठ्या खरं पॉईंट्समध्ये त्याला बोलीमध्ये ऑक्शन बोली प्रक्रियेमध्ये घेतलं आणि आज त्या टीमला नक्कीच हा प्रयत्न सक्सेसफुल राहिलेला आहे. चला मॅचकडे. बॉलिंगच्या मार्कवरती आपण पाहतोय स्वतः गणेश भोंगळे अर्थात भाऊ भोंगळे यांना तुम्ही पाहताय गोलंदाजीच्या मार्कवरती येतात. शरूर भूषण पुरस्काराने देखील सन्मानित केले गेलं. मला वाटते 2021 का 22च्या दरम्यान मिळालेला हा पुरस्कार. यावेळेस हो इथं देखील ब्रिगेडचा प्रयत्न, चेंडू उंच आकाशात, फिल्डर चेंडू इथं देखील कॅच सुटलाय. हाच कुणाल खोंड आणि निलेश इंगोले पुढे प्रश्न पडला असेल, कॅच कोण घेणार. चुका सातत्यानं झालेल्या आहे. क्षेत्ररक्षणामध्ये देखील तुम्ही पाहिलं यावेळेस आपण पाहतोय म्हणजे अजून एकही विकेट आली नाही. बराड माऊली सुपर किंग्स जातेगाव पाबळ बराडी टीमसाठी. यावेळेस देखील आपण पाहतोय हलक्याताना खेळण्याचा प्रयत्न आहे. सिंगल घेतली जाईल. प्रयत्नांची परीक्षा कष्ट दोन्ही संघ आपण पाहतोय. यानंतर तुम्ही पाहणार आहात सागर अप्पा किंग 11 मल्टन, भावी पंचायत समिती सदस्य आणि सूर्या बैलाचे हिंद केसरी बैलगाडा मालक सागर अप्पा दंडवते यांच्या मालकत्वाचा संघ तुम्ही यानंतर पाहणार आहात. तर दुसऱ्या बाजूला फ्रेंड सर्कल पश्चिम विभाग गोडेगावच्या आपल्या कृषी अधिकारी आदरणीय अरविंद मोरे साहेब, महाराष्ट्र पोलीस गणेश कोकणे साहेब, महाराष्ट्र पोलीस संतोष कोकणे साहेब या तिन्ही संघ मालकांचा संघ. यानंतर फ्रेंड सर्कल पश्चिम विभाग. यानंतर तुम्हाला या दोन्ही संघ मालकांचं देखील आपण स्वागत करूयात. आणि हे 2 टीम यानंतर खेळणार आहेत. सज्ज राहायचे दोन्ही टीम डगआउटच्या जवळ यायचे. यावेळेस इथे देखील विकेटचा प्रयत्न, बॅकवर्डला बॉल चाललाय आणि चेंडू जाईल कॅपमध्ये. चौकार मिळतोय 4 धावांसाठी. विजय फटका येतोय आणि दोन्ही टीम तुम्ही मनापासून मी कौतुक करेल, चांगला खेळ दाखवलात पहिल्या मॅचमध्ये. आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये यशवंतभाऊ पाचंगे 11 शिरूर कारेगाव टीम तुम्ही पाहता आज या ठिकाणी विजय मिळवते. टीमचं मनापासून हार्दिक अभिनंदन.